नमस्कार क्रिकेटप्रेमींनो. आजचा दिवस साधा नाही. आजचा सामना फक्त भारत विरुद्ध झिम्बाब्वे एवढाच नाही. आजचा सामना म्हणजे इतिहास, आठवणी, भीती, आत्मविश्वास आणि नशीब यांचा संगम आहे. दिवसाची सुरुवातच धडधड वाढवणारी आहे. कारण आधी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या सामन्यावर भारताचं भवितव्य अडकलेलं आहे. जर वेस्ट इंडिज जिंकली तर आपली गणितं बिघडू शकतात. आणि जर दक्षिण आफ्रिका जिंकली तर भारताला झिम्बाब्वे विरुद्ध केवळ विजय नव्हे तर मोठा, ठाम आणि निर्विवाद विजय हवा आहे. मनात एक विचित्र धडधड आहे आणि ती असायलाच हवी. कारण क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तो आठवणींचा आणि जखमांचा संग्रह आहे. विशेषतः जर तुम्ही 90च्या दशकात मोठे झालात तर झिम्बाब्वे हे नाव ऐकताच काही क्षण डोळ्यासमोर उभे राहतात. टीव्हीसमोर बसलेलं कुटुंब, शेवटच्या षटकात अडकलेला सामना आणि घरातलं वातावरण जणू काही अंतिम निकालावर श्वास रोखून बसलेलं. झिम्बाब्वेचा इतिहास भारतासाठी नेहमीच सरळसोट राहिलेला नाही. एकेकाळी या संघाने बलाढ्य संघांना हादरे दिले. 1983च्या विश्वचषकात त्यांनी ऑस्ट्रेलियाला हरवून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. त्या विजयाने एक संदेश दिला होता. हा संघ लढतो, शेवटपर्यंत लढतो. त्यानंतर काही वर्ष शांतता होती. पण 90च्या दशकात झिम्बाब्वे पुन्हा उभा राहिला. फ्लावर बंधू, एलिस्टेयर कॅम्पबेल, हीथ स्ट्रीक अशा खेळाडूंनी या संघाला एक ओळख दिली. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामने अनेकदा थरारक ठरले. 1997 मधील ती टाय झालेली मॅच आजही आठवते. शेवटच्या चेंडूवर 2 धावा हव्या होत्या. 1 धाव पूर्ण झाली, दुसऱ्यासाठी धाव घेतली आणि रनआउट. सामना बरोबरीत. त्या एका क्षणाने झिम्बाब्वेला धोकादायक संघ हा दर्जा दिला. मग आला 1998चा शारजाह. लीग सामन्यात हेनरी ओलांगाने सचिन तेंडुलकरला बाद करून थोडा जास्तच आनंद साजरा केला. पण फायनलमध्ये सचिनने ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं ते क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं. शांतपणे, एकाग्रतेने आणि रागाला ऊर्जेत रूपांतरित करून खेळलेली ती खेळी म्हणजे सूर नव्हता, तो दर्जा दाखवण्याचा क्षण होता. 1999चा विश्वचषक मात्र वेदनादायी ठरला. भारताचा आधारस्तंभ सचिन त्या सामन्यात नव्हता. झिम्बाब्वेने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. शेवटची काही षटके उरली होती. हातात विकेट्स होत्या. विजय जवळ दिसत होता. पण एका षटकाने सर्व काही बदललं. 3 विकेट्स आणि भारत पराभूत. त्या दिवशी लाखो चाहत्यांनी एक गोष्ट शिकली. क्रिकेटमध्ये काहीही निश्चित नसतं. यानंतर झिम्बाब्वे क्रिकेटला राजकीय आणि प्रशासकीय संकटांचा सामना करावा लागला. काही प्रमुख खेळाडूंनी संघ सोडला. संघाची घडी विस्कटली. जो संघ कधी मोठ्यांना घाम फोडायचा तो हळूहळू कमकुवत झाला. पण क्रिकेटमध्ये पुनरागमनाची ताकद असते. गेल्या काही वर्षात झिम्बाब्वेने पुन्हा आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सिकंदर रझासारखा खेळाडू या नव्या उभारणीचं प्रतीक आहे. संकटातून उभा राहिलेला, सातत्याने कामगिरी करणारा आणि संघाला प्रेरणा देणारा. आजचा सामना म्हणूनच महत्त्वाचा आहे. कारण इतिहास सांगतो की झिम्बाब्वेला कमी लेखणं धोकादायक ठरू शकतं. कागदावर भारत मजबूत दिसतो. अनुभव, दर्जा, कौशल्य सर्व बाबतीत आघाडीवर. पण मैदानावर नाव नव्हे तर दिवस जिंकतो. आणि जर दिवस झिम्बाब्वेचा असेल तर सामना हातातून निसटू शकतो. थोडं हलकं बोलायचं झालं तर भारतीय चाहत्यांची अवस्था अशी असते की सामना सुरू झाला की आपण प्रशिक्षक, निवडकर्ता आणि समालोचक सगळे होतो. पहिल्या 2 षटकात विकेट पडली की लगेच मी आधीच सांगितलं होतं अशी प्रतिक्रिया तयार असते. आणि एखाद्या फलंदाजाने चौकार मारला की हा आपलाच माणूस असं म्हणून आपण त्याला आकाशात नेतो. क्रिकेट म्हणजे भावना रोलर कोस्टरसारख्या वर खाली करणारा खेळ आहे. आज भारताने काय करायला हवं? सर्वप्रथम शांतता राखायला हवी. मोठ्या विजयाच्या दबावाखाली घाई करू नये. फलंदाजांनी संयम आणि आक्रमकता यांचं संतुलन साधायला हवं.
गोलंदाजांनी शिस्त राखून सुरुवातीपासून दबाव निर्माण करायला हवा. क्षेत्ररक्षणात एकही संधी वाया जाऊ नये. गोलंदाजांनी सुरुवातीपासून विकेट्स काढल्या तर सामना सोपा होईल. पण जर झिम्बाब्वेनं प्रतिकार केला तर संयम ठेवणं महत्त्वाचं ठरेल. इतिहास सांगतो की झिम्बाब्वे लढतो. वर्तमान सांगतो की भारत सक्षम आहे. आणि भविष्य सांगेल की आज कोण जिंकतो. शेवटी एकच गोष्ट, क्रिकेटमध्ये काहीही निश्चित नसतं, पण आशा असते. आणि भारतीय चाहत्यांची आशा कधी संपत नाही. आजचा दिवस पुन्हा एकदा त्या आशेची परीक्षा घेणार आहे. आपण टीव्हीसमोर बसून पुन्हा एकदा धडधड अनुभवणार आहोत. सामना जिंकला तर आनंदोत्सव होईल, हरलो तर आत्मपरीक्षण. पण क्रिकेटचं सौंदर्य ह्यातच आहे की प्रत्येक दिवस नवी संधी देतो. आज भारताने इतिहासातून शिकून नवा अध्याय लिहायचा आहे. झिम्बाब्वेला आदर देत पण भीती न बाळगता खेळायचं आहे. आणि शेवटचा चेंडू टाकला जाईपर्यंत विश्वास ठेवायचा आहे.